या कुणाल कामरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती कॉमेडियन कार्यक्रमामध्ये विडंबनात्मक गाणं गायलेलं आहे आणि त्यावरून महाराष्ट्रामध्ये गदारोळ झालेला आहे। सत्ताधारी आणि विरोधी नेत्यामध्ये, विरोधी पक्षाच्या नेत्यामध्ये कलगीतुरा रंगलेला आहे। टीका टिप्पणी होऊ लागलेली आहे, होत आहे आणि यावरून याचा राग म्हणून महाराष्ट्र सरकारनं तात्काळ त्या कुणाल कामराड याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि शिवाय एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्या कुणाल कामराडचा स्टुडिओ फोडलेला आहे, तोडफोड केलेला आहे। हे सारं पाहिल्यानंतर सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला एक साधा प्रश्न पडतो की नेत्याची विटंबना एक आहे की विटंबना वेगळी आणि विडंबना वेगळं। विडंबना आणि विटंबना याच्यामध्ये फरक आहे। विडंबना हा लोकशाही मजल्याच्या खेळीमेळीचा एक भाग आहे। तो याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये अनेक प्रकारच्या विविध मोठमोठ्या नेत्यावर सुद्धा विडंबनात्मक व्यंगचित्र आलेलं आहे, विडंबनात्मक गाणी आलेले आहेत, काव्य आलेले आहेत, विडंबनात्मक टीका टिप्पणी केलेलं आहे आणि लोकांनी ती लोकशाहीचा एक मनोरंजनाचा खेळ म्हणून, खेळीमेळीचं वातावरणाचा एक भाग म्हणून लोकांनी ते स्वीकारले आहे आणि नेत्यांनी सुद्धा ते स्वीकारलं आहे। परंतु एक मी सांगितलं की विटंबना आणि विडंबना याच्यामध्ये फार मोठा फरक आहे आणि नेत्यांची विडंबना झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती कुणाल कामराड यांनी विडंबनात्मक गाणं गायलं, त्याचा राग धरून महाराष्ट्र शासनावरती त्याच्यावर तात्काळ कारवाई केली, गुन्हा दाखल केला आणि शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्याचा स्टुडिओ तोडफोड केली, त्या स्टुडिओवर हल्ला केला, तोडफोड केली, मोडतोड केली आणि हे सारं पाहिल्यानंतर मग जनतेला प्रश्न पडतो की नेत्याची विडंबना झाली तर एवढा गदारोळ झाला, सरकार लगेच कारवाई करते, त्याची तोडफोड केली, पण महापुरुषांची विटंबना झाली। विडंबनेला एक वेळ माफ केलं जातं, विटंबना माफ केली जात नाही, विटंबना भाग वेगळा आहे। परंतु नेत्यांची विडंबना झाली तर तात्काळ कारवाई होते, तोडफोड केली जाते। परंतु महापुरुषांची विटंबना झाली असताना सुद्धा सरकार शांत कसं राहतं, सरकार गप कसं राहतं? शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी महापुरुषांची विटंबना होत असताना अशाच प्रकारची तोडफोड का केली नाही, हा सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित झालेला एक प्रश्न आहे। मला सांगा, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशांत कोरटकर नावाच्या नतभ्रष्ट माणसानं नराधामाने अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका केली, अत्यंत खालच्या भाषेमध्ये विटंबना केली। त्यावेळेस शिंदे गटाचे त्यांना राग का आला नाही? त्यावेळी प्रशांत कोरटकरांची त्याच्या घरावरती तोडफोड काय केली नाही, त्यांच्या गाडीची तोडफोड काय केली नाही, त्याच्यावर टीका टिप्पणी एवढा विरोध काय केला नाही? त्याच पद्धतीनं राहुल सोलापूरकर नावाच्या टकल्या आव्हानानं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची चुकीची माहिती सांगितली, चुकीचा इतिहास सांगितला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल चुकीचं बोलला। असा विरोध त्यावेळी अशी तोडफोड का केली नाही, अशा एक प्रश्न जनतेच्या मनामध्ये उपस्थित आज झालेला आहे। एक आहे की महापुरुषांच्या पेक्षा नेत्यांची विटंबना श्रेष्ठ आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे मोठे आहेत। मग एकनाथ शिंदेच्या विडंबनाला राग आला, त्याच्यावर लगेच तात्काळ कारवाई झाली, त्या कुणाल कामराडवर कारवाई झाली। मग बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना होत असताना शिंदे गटाचे शिवसैनिक अशा प्रकारचे आक्रमक का झाले नाहीत? महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारचे तात्काळ कारवाई काय केली नाही? आता जनतेचा असंतोष वाढल्यामुळं, जनतेच्या आंदोलनाचा रेटा वाढल्यामुळं त्या प्रशांत कोरटकर आता अटक झालेले आहे। आणि मला सांगा, ते राहुल सोलापूरकरवर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती टीका टिप्पणी केली का?
चुकीचा इतिहास सांगितला, चुकीची माहिती सांगितली असताना त्यांच्यावर कारवाई काय केली नाही पोलीस प्रशासनानं, महाराष्ट्र सरकारनं? तर तेथील पोलीस प्रशासन, पोलीस अधिकारी म्हणतोय की हे गुन्हा दाखल होण्यासारखी बाब नाही. गुन्हा दाखल यांच्यावरती राहुल सोलापूर या टकल्या आव्हानावरती गुन्हा दाखल होऊ शकत नाही, गुन्हा दाखल करण्यासारखी ही बाब नाही. ही एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांची विडंबनात्मक ते काव्य, विडंबनात्मक गाणं म्हटल्यानंतर लगेच कुणाल कामरान याच्यावरती गुन्हा दाखल झाला. कायदा सगळ्यांना हे असं कसं काय? महापुरुषांची विटंबना झाली, महापुरुषांची विटंबना करणारी बाब हे गुन्हा दाखल करणारी बाब नाही. वा रे पोलीस प्रशासन, वा रे महाराष्ट्र सरकार, वा रे भाजप सरकार. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की विरोधी पक्षाचे सुद्धा, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव गट, शिंदे उद्धव गट असतील, शिवसेना उभाटा गट असेल, त्यांच्या तर शिवसैनिकांनी प्रशांत कोरटकर यांनी ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना केली त्यावेळेला ते कुठं आक्रमक झाली, कुठं तोडफोड त्यांनी तरी केली? काँग्रेसवाले तर कुठं तोडफोड केली? महापुरुषाची विटंबना होत असताना काँग्रेसवाल्याने तर काय केलं? राष्ट्रवादीतलं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी तर काय केले? हे सत्ताधारी आणि विरोधी हे प्रस्थापित नेते जे आहेत, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते कार्यकर्ते, हे महापुरुषांच्या विटंबनाचे हे राजकारण करू लागलेले आहेत. भाजपच्या काळामध्ये जनतेच्या विकास आणि जनतेच्या प्रश्नापेक्षा रोज अशी नवीन नवीन प्रकरण यायला, रोज बोंबाबोंब सुरू आहे. आणि म्हणून आता जनतेच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की लोकांना तुम्ही इतकं वेळ समजू नका, आपण काय करतो आहे, लोकांना सारं समजतं आहे. म्हणून पुढं महापुरुषांच्या विचारानं महाराष्ट्र उभा कसा राहील, महापुरुषांच्या विचारानं राजकारणाला नवा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न हा जनतेने करावा, एवढीच या निमित्तानं अपेक्षा.